विद्यार्थी मित्रांनो, 12th इंग्लिश अतिशय सोप्या पद्धतीने समजावे यासाठी माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मला खात्री आहे की माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल. सो आय रिक्वेस्ट यू टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय व्हिडिओज. सरोजिनी नायडू was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. She was an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. Later, she became the governor of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. सरोजिनी नायडू या राजकीय चळवळीच्या प्रणेत्या आणि स्त्रीवादी होत्या. त्या इंडियन नॅशनल काँग्रेस या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. त्यांच्या साहित्य कृतीतील योगदानामुळे त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया हा बहुमान प्राप्त झालेला आहे. स्वतंत्र भारतात त्यांनी गव्हर्नर म्हणून काम पाहिलेले होते. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोयम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट दॅट द वीवर्स वीव ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. Each stanza of the poem represents the 3 important events of human life: childhood, adulthood, and death. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. विणकर दिवसाच्या 3 प्रहरी 3 वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे विणतात. प्रत्येक स्टांजा मानवी जीवनावस्था व्यक्त करतो. कवितेतील प्रहर, रंग, अवस्था या मनाच्या भावना व्यक्त करतात. वीवर्स वीविंग ॲट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड, we weave the robes of a newborn child. This is the first stanza having 4 lines. Let's learn the meaning of the words from this stanza. गारमेंट म्हणजेच क्लोथ्स, कपडे, वस्त्रे. गे याचाच अर्थ सॉफ्ट, मऊ, शीतल. हेल्सियन म्हणजेच किंगफिशर पक्षी. रोब्ज याचा अर्थ आहे सॉफ्ट गारमेंट, मऊ शीतल कपडे. वीवर्स वीविंग ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजेच वीवर्स सकाळच्या प्रहरी तांबडे फुटताना पहाटेच्या वेळी. ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजे मॉर्निंग. वस्त्रे विणत आहेत विणकर. आणि कवयित्री त्यांना विचारते, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड. तुम्ही एवढे मऊ गे गारमेंट का विणत आहात? ते सॉफ्ट गारमेंट, गे गारमेंट म्हटलेलं आहे, निळ्या रंगात विणकर विणत आहेत. त्या सॉफ्ट गारमेंटचा निळा रंग हेल्सियन पक्षाच्या पिसासारखा गडद निळा दिसत आहे. या ठिकाणी हेल्सियन म्हणजेच किंगफिशर पक्षी. त्यानंतर वी वीव दी रोब्स ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड. हे विणकरांनी दिलेलं कवित्रेला उत्तर आहे. विणकर काय म्हणतात की ते नवजात बालकासाठी रोब्ज म्हणजेच अंगडे टोपडे, मऊ सुती कापड विणत आहेत. वीवर्स वीविंग ॲट फॉल ऑफ नाईट. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्लुम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. We weave the marriage veils of a queen. सेकंड स्टांजामधील शब्दांचे अर्थ पाहूया. ब्राईट म्हणजे शायनी, ग्लोविंग, चमकणारे, चकाकणारे. प्ल्युम्स
सॉफ्ट फेदर्स मऊ पिसे, वेल्स म्हणजे स्कार्प किंवा आपण ओढणी म्हणूया. वेवर्स वेविंग ॲट फॉल ऑफ नाईट म्हणजेच विणकर सायंकाळ होताना ॲट दी इव्हनिंग वस्त्र विणत आहेत. आणि कवयित्री त्यांना प्रश्न करतात, वाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट, म्हणजे एवढे ब्राईट म्हणजे शायनी, ग्लोविंग असे चमकदार वस्त्र तुम्ही का विणत आहात. लाईक दी प्लूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, मोरपंखी पर्पल आणि ग्रीन असे दिसणारे वस्त्र तुम्ही का विणत आहात. त्यावर वीवर्स म्हणतात, वी वीव दी मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, म्हणजे विणकर नववधूच्या विवाहासाठीचे वस्त्र विणत आहेत. वीवर्स वेविंग सोलेमॅन स्टील, व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. थर्ड स्टांजामधील शब्द आपण पाहूया. सोलेम म्हणजे सिरियस, ग्रीवियस गंभीर, स्टील स्टेबल क्वाईट शांत स्तब्ध, चिल कोल्ड थंड, फ्युनरल बरियल म्हणजे अंत्ययात्रा, श्राउड म्हणजे अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप्ड, आपण याला कफन असं म्हणूया. वेवर्स वेविंग सोलेमॅन स्टील, व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल. या ठिकाणी विणकर अतिशय गंभीरपणे स्तब्ध शांततेत रात्रीच्या वेळी इन द मूनलाईट चिल म्हणजे ॲट दी नाईट टाईम विणकर वस्त्र विणत आहेत. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, रात्रीच्या वेळी विणले जाणारे ते पांढरे वस्त्र जणू काही पांढऱ्या पिसासारखे किंवा पांढऱ्या निरभ्र ढगासारखे कवयित्रीला वाटत आहे. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, त्यावर विणकर म्हणतात की आम्ही मृत लोकांसाठी अंत्ययात्रेला लागणारे श्राउड म्हणजेच कफन विणत आहोत. पोयममध्ये फर्स्ट स्टांजामध्ये चाइल्डहूड ही स्टेज आहे, सेकंड स्टांजामध्ये ॲडल्टहूड आणि थर्ड स्टांजामध्ये डेथ दर्शवण्यात आलेली आहे. गारमेंट्समध्ये फर्स्ट स्टांजामध्ये रोब्स फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड, सेकंड स्टांजामध्ये मॅरेज वेल्स फॉर अ क्वीन आणि थर्ड स्टांजामध्ये फ्युनरल श्राउड फॉर अ डेड पर्सन. The colors are associated with the feelings. What are the feelings? First stanza indicates hopes and expectations. Second stanza indicates struggle, enthusiasm, and romance. Third stanza indicates eternal peace, wisdom, and death. What are the moods? In the first stanza, the weavers are happy and joyous. In the second stanza, the weavers are energetic. In the third stanza, the weavers are serious and quiet. Simile is an important figure of speech. A simile compares two different things using the words like, as, so. Blue as the wing of a Hellesian wild. Here the garment is compared with the wings of Hellesian. Like the plumes of a peacock, purple and green. Here the garment is compared with the plumes of peacock. White as a feather and white as a cloud. Here the garment is compared with a white feather and a white cloud. Metaphor. A metaphor compares two different things. Examples: weavers weaving at break of day means
At break of day is compared with childhood and new birth. Weavers weaving at fall of night. At fall of night is compared with adulthood and married life. Weavers weaving in the moonlight chill. In the moonlight chill is compared with death. Here body becomes cold and lifeless. Alliteration. The letter W in the words weavers, weaving, why, weave, wild, what, white. These words have created a musical quality to the poem. Rhyming words from the first stanza: day gay, wild child. From the second stanza: night bright, green queen. From the third stanza: still chill, cloud shroud. And the rhyme scheme of this poem is AABB.